आजच्या या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण आणि ज्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला आमदार म्हणून पाठवायचं आहे ते सन्माननीय अरुण भाऊ मुंडे साहेब, कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या मंदिरातील कळसावर विराजमान असणारे, रखरखत्या निखाऱ्यावर चालूनही निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये बहुआयामी व्यक्तिमत्व जोपासणारे एक कुशल व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय अरुण भाऊ मुंडे साहेब. आपणा सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मी भावी आमदार सन्माननीय अरुण भाऊ मुंडे साहेबांना निमंत्रित करतो. आपण या विराट जनसमुदायाला संबोधित करावं. एकदा हात उंचावून जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. आणि शुभ संकेत म्हणजे बाहेरच्या बाजूने वरुण राजा ही धो धो बरसतोय आणि विधानसभेमध्ये आपल्याला पाठविण्यासाठी वरुण राजाने देखील या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. टाळ्यांचा जरा आवाज कमी आलाय. जोरदार जोरदार. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा अरुण भाऊ मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरुण भाऊ मुंडे साहब तुम आगे बढ़ो. त्याला काही असं ऍडजस्ट नाही करता येत ना. हो, सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन आणि आभार मानीन की एवढ्या मोठ्या संख्येने काल रात्रभर पाऊस होता. काल दुपारपासून पाऊस सुरू झाला आणि पहाटपर्यंत पाऊस असताना सगळ्यांच्या अडचणी निर्माण झाल्या असताना सुद्धा मोठ्या संख्येने आपण विराट असा जनसमुदाय इथं गोळा झालात, आम्हाला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हे आपल्या निर्धार मेळाव्याचं जे अध्यक्षस्थान ज्यांचं जे भूषवतात असे आपल्या सगळ्यांचे अध्यक्ष, या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तुषार भाऊ वैद्य, आत्ता ज्यांनी खणखणीत असं भाषण केलं असे आमचे मित्र, पंचायत समितीचे सभापती, ओबीसी जिल्हा सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष गोकुळ भाऊ दौंड, आमचे मित्र मार्गदर्शक आणि 2 वेळेस जिल्हा परिषदचं नेतृत्व करणारे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेबजी सोनवणे, आमचे दुसरे मित्र माजी पंचायत समिती सदस्य आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळासाहेबजी कोळगे, आमचे मित्र पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष नवनाथजी सरवाडे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष सतीशजी मगर, पाथोडीहून आलेले आणि मळीचे सरपंच आणि कानिपनाथ देवस्थानच्या ट्रस्टचे अध्यक्ष आमचे मित्र संजय बोमरकर, रसपाचे जिल्हा अध्यक्ष कुणकर, आत्माराम कुणकर, संजय भाऊ टाकळकर, बाळासाहेबजी डोंगरे, गणेशजी करार, भूषणजी देशमुख, श्यामजी कनगरे, मुद्दामून उपस्थित असणारे आमचे पाहुणे, आमच्या बहिणीचे सासरे, नगर जिल्ह्याचे मोठे उद्योगपती भीमरावजी फुंदे साहेब, आमचे मेवणे सुहासजी फुंदे साहेब, तालुक्याचे सरचिटणीस तुषारजी पुरनळे, उद्योग आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष अमोलजी सागडे, सरचिटणीस राहुलजी बम, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते सालारभाई शेख, अण्णाभाऊ ढोके, नगरसेवक अजयजी भारसकर, शब्बीरजी शेख, विकासजी फलके, दिगंबरजी काटोटे, अंकुशजी कुसळकर, हे सर्व नगरसेवक, मयूरजी उंडेकरी, विलासजी फाटके,
कासरपिंप आमचे मुनीरभाई पटेल, पप्पू भाऊ केदार, सर्वच तालुक्याचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचेच नावं घेता येतील. बरेचसे नावं आहेत, सर्व नावं पाठ आहेत, परंतु खूप उशीर झाला. मी सगळ्यांची माफी मागतो. मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समितीचे माजी सभापती, नगरपालिकेचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सोसायटीचे सदस्य आणि उपस्थित तुमचा आमचा आवाज या महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आलेले इलेक्ट्रिक मीडियाचे सर्व नगरचे पत्रकार, आमचे मित्र, शेवगाव तालुक्यातील सगळे वृत्तपत्र मित्र, आमचे पत्रकार, सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला वाटतं अरुण मुंडे आणि गोकुळ भाऊ आणि तुषार भाऊ आपल्या कार्यक्रमामध्ये प्रथमतः एवढ्या प्रमाणात पत्रकार आले म्हणजे आपली विजयाची नांदी लिहिल्या जाणार हे एवढं निश्चित होणार आहे. कारण आपण तर त्रस्त आहेच, पण पत्रकार सुद्धा त्रस्त झालेले आहेत. ह्या तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्ता त्रस्त आहे. साठा गोट्याचं राजकारण आणि नात्या गोत्याचं राजकारण ह्या तालुक्याला आणि मतदारसंघाला बुडवल्याशिवाय राहणार नाही. काहींनी सांगितलं काय चाललंय तर हे संगमनेर थ्रो, नेवासा थ्रो, पाथडी थ्रो, दहेगाव ही परिस्थिती आहे. आणि हे नाते गोतेवाले एकत्र येऊन सगळ्याला येड्यात करायचा धंदा चाललाय. हे सगळ्या कारखानदार मंडळी यांना वाटतं आपल्या बापानंतर आपण, आपल्यानंतर आपला पोरगा, आपल्यानंतर आपला नातू, यांच्याशिवाय कोणाला राजकारण कळत नाही. ह्या मतदारसंघातले सगळे येडे आहेत आणि त्यांचेच लेकरं शहाणे आहेत. अशी परिस्थिती मतदारसंघात झाली. बापानंतर पोरगा, आता पोरं तर युवराज झाले. कोण ऑस्ट्रेलियाला डिग्र्या घेते, कुणी तर कुठे डॉक्टरेट डिग्र्या घेतली. तेच कळाना नेमके ते जनावराचे आहेत का माणसाचे. 5 वर्षात मतदारसंघाला कळाना. ही वाईट परिस्थिती निर्माण झाली. येडे बागडे का असाना. काही तर नेते जिल्हा परिषद मध्ये असे झाले, गाडीतून उतरल्यानंतर गाडीत बसणाऱ्या लोकांना नमस्कार घालतात. तुमचं नाव काय सांगा, आणि ते जिल्हा परिषदला. दुर्दैव आपलंय. आपल्याला कळाना काय करायचं. अरुण मुंडे सारखा, तुषार वैद्य सारखा, गोकुळ सारखा एखादा कार्यकर्ता जर जनतेसाठी भांडत असेल, त्याला कसं संपायचं, एवढी भूमिका ह्या लोकांनी सुरू केली. खरं पाहता सर्वसामान्याला न्याय द्यायचा आणि जनतेसाठी काम करायची ही भूमिका जर हे महाराष्ट्रात कुणी रुजू केली असेल तर लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी. लोकांचा नेता, सर्वसामान्य नेता, सर्वसामान्यात काय कराकत असती दाखवून दिलं. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा मूलमंत्र आहे, छोट्यातल्या छोट्या माणसापर्यंत विकास गेला पाहिजे, छोट्यातल्या छोट्या माणसापर्यंत काम झालं पाहिजे, सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे. पण दुर्दैवानं ह्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्याचा विकास होत नाही. बगलबच्च्याचा विकास होण्याचं काम आणि बगलबच्च्या हाताशी धरण्याचं काम ह्या मतदारसंघामध्ये झालंय. संजय भाऊंनी सांगितलं टाकळकरांनी, हा मोर्चा निर्धार मोर्चा जरी असला, हा मोर्चा आक्रोश मोर्चा जरी असला, निर्धार जरी असला, तर हा आक्रोश मोर्चा तयार झाला. हा सर्वसामान्याचा आक्रोश. मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये काम करतो. गेल्या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तळागाळाच्या कार्यकर्त्यापर्यंत काम करण्याचं काम केलं. भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष असेल, नाही तर जिल्ह्याचा युवाचा जिल्हा अध्यक्ष असेल, नाही तर भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष असेल, आज प्रदेश सचिव म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. बरेच लोक म्हणतात भाऊ तिकीट येईन का. आम्ही सगळे तुमच्या सगळे तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विचार करू नका.
वरच्याची मर्जी राखा, वरतून तिकीट आणा, वर लाईन ठेवा, वर मेळ घाला. तुम्हाला मित्रांनो सांगतो, अरुण मुंडेची वर सगळ्यापाशी लाईन आहे. लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा मी भाऊ आहे. महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची पण माझी लाईन आहे. गेल्यानंतर अरुण काय काम आहे सांग, असं ते डायरेक्ट मला बोलतात. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांची सुद्धा डायरेक्ट लाईन आहे. हे सुद्धा माझे नेते आहेत, कारण मी त्यांच्याच संघटनेत पदाधिकारी. माननीय चंद्रकांत दादा हे सुद्धा मी जिल्हाध्यक्ष असताना माझे नेते होते, त्यांचे सुद्धा माझे संबंध आहेत. माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुद्धा माझे चांगले जवळचे संबंध आहे आणि त्यांचा सुद्धा आशीर्वाद आहे. माननीय माजी मंत्री रामजी शिंदे साहेब यांचा सुद्धा माझा संबंध आहे, त्यांचा सुद्धा आशीर्वाद आहे. अजून खूप नावं सांगू शकतो जी महाराष्ट्रातले जिल्ह्यातले, की जे अरुण मुंडेला ओळखत नाही अशी परिस्थिती नाही. त्याच्यामुळे निश्चित राहा, वरची सगळी बाकी कुठं जायचंय, कोणापर्यंत जायचंय, कुठं तिकीट आणायचे, मला काय ओळख सांगायची गरज राहील नाही. या तुमच्या आशीर्वादामुळं वरपर्यंत सगळी लाईन क्लिअर आहे. पण ह्या मतदारसंघातून तुम्हाला आम्हाला आवाज उठावा लागणार आहे. ह्या मतदारसंघातून आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे की बदल केल्याशिवाय पर्याय नाही. हा मतदारसंघ बदल मागतोय आणि बदल करायचा असेल पार्टीला तरच हे मतदारसंघातला आमदार भाजपचा निवडून द्यायचा, ही मानसिकता कार्यकर्त्यामध्ये तयार झालेली. मी माननीय ह्या मतदारसंघांच्या नेत्यांना, लोकनेत्यांना मी विनंती करेन, 2014ला तुम्हाला बहीण म्हणून आम्ही सहकार्य केलं. 2019ला आमची बहीण म्हणून आम्ही भाऊ म्हणून तुमच्या मागे उभा राहिलो. माझी ताई, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही आता मोठ्या बहीण म्हणून अरुण मुंडेच्या पाठीमागे उभा राहा आणि मला आशीर्वाद द्या. भावाचं कर्तव्य निभावलं, बहिणीने बी आशीर्वादाचं कर्तव्य निभावं. नुसतं आम्हीच बहीण बहीण करायचं आणि तुम्ही भाऊ कुठंच ठेवायचे नाही असं काही करू नका. हे नातं तुम्ही पण जपा. तुम्ही किती काम केलं, काय काम केलं हा महत्वाचा मुद्दा नाही, पण 2014च्या आधी तुम्ही सगळे पक्ष पालथे घातले, पण तुम्हाला कुणीही थारा दिला नाही. पण ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि ह्या भारतीय जनता पार्टीने तुम्हाला थारा दिला, हे काही विसरू नका. बगल बच्चाला बाजूला ठेवा. ज्याची लायकी गल्लीत नाही, ज्याची लायकी घरात नाही, तो तालुका सांभाळतोय. काय दुर्दैव आला आमच्या. आज उमेदवाराचा पेव आलाय, बरेच उमेदवार तयार झालेत. मी पण आहे, गोकुळ भाऊ पण आहे, आणि जे 10 वर्ष कुठंच नव्हते ते सुद्धा आता निर्धार मिळवण्यासाठी बाहेर आले. परिवर्तन. 25 वर्ष तुमच्या घरात सत्ता होती, तुम्ही 25 वर्षात परिवर्तन केलं नाही, पण तुम्ही आता 10 वर्षानंतर बाहेर आल्यानंतर परिवर्तन मेळावे काढायला लागले. नेमकं परिवर्तन तुमच्या कारखान्यात आणि तुमच्या संस्थेत करायचंय का? आता तर कोणताच पक्ष तिकीट देत नाही म्हणून अपक्षाची भूमिकेली हरकत नाही, आमच्या शुभेच्छा आहे. तुमच्या धमक असेल तर लढा. पण मधल्या काळात मला कळलं, नायकोडी मला मुस्लिम समाजामध्ये गेले
आणि बापाच्या शपथा खाल्ल्या की बापाची शपथ खाऊन सांगतो मी भाजपचं तिकीट घेणार नाही अशा शपथा खाल्ल्या. मग ज्या भाजपचं तिकीट घेणार नाही अशी तुम्ही मुस्लिम समाजामध्ये शपथा घेता, मग त्या भाजपच्या सत्तेकडून कारखान्याला 150 कोटी आणायला कसं जमत? मग भाजपच्या त्या नेत्याची उमरे कस काय झिजले तुम्ही? हे दुलंग राजकारण आता हा मतदारसंघ सहन करणार नाही. या कारखान्या सम्राटांनी सर्वसामान्याला निचरून घेतलं, सर्वसामान्याला पिळून टाकलं, सर्वसामान्य जीवन खुला नाही. आम्हालाच राजकारण करता येतं, आम्हीच हुशार आहे, आम्ही जनतेचे कैवारी आहे असं भासवण्याचं काम नेहमी केलं. दुर्दैवाने लोक त्याला आमिषाला बळी पडले, तिथं फसले. पण आता जनता शहाणी झालेली आहे, आता जनता हुशार झालेली आहे आणि जनतेच्या लक्षात आलं की आम्ही जे करू ते होऊ शकतं. कारण मोठ्याच्या घराला मतदान द्यायचा अधिकार एकच आणि आपल्याला सुद्धा मतदान देण्याचा अधिकार एक. जनता स्वाभिमान झाली. ह्या मतदारसंघामध्ये ही जनता निश्चित बदल केल्याशिवाय राहणार नाही. मागच्या काळामध्ये मला एक कळत नाही, सर्वसामान्य माणूस एखाद्याला चुकून पाय लागला तर पाय पडतो की आपल्याकडून एखाद्याला पायाचा धक्का लागायला नाही पाहिजे. आणि सर्वसामान्य माणूस म्हणतो एखाद्याने काही दिलं तर मिठाला जागलं पाहिजे. अहो जे संपले त्यांना ह्या भारतीय जनता पार्टीने जीवन केलं, पण आम्हाला पायदळी तुडायचं काम आणि जेलमध्ये घालायच्या भूमिका सुरू केल्या. आपल्याला वाटतं माणसंच क्रूर असतात, पण माणसापेक्षा बी काही लोक असे क्रूर आहेत. मागच्या काळामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला, हे सगळ्यांना माहिती आहे, मला ते सांगायचं नाही. मी म्हणजे आज सांगायची भूमिका नव्हती, पण योगायोगाने एक विषय पुढे आला म्हणून सांगायचं. गुन्हा दाखल झाला. ज्या व्यक्तीने तो गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला तो एक हायकोर्टात गेला. हायकोर्टाने सांगितलं की याच्यावर तपासून कारवाई करा. हायकोर्टात कुणी पण जर गेलं ना तर कोर्ट म्हणत असतं संबंधित डिपार्टमेंटला तपासून कारवाई करा, म्हणजे तथ्य असेल तर गुन्हा दाखल करा, नसेल तर दाखल करू नका. त्यावेळेस ते हायकोर्टात गेला आणि तसंच पत्र हायकोर्टाने दिलं. संबंधित पीआय होते इथं, ते नाही, त्यांनी तर गावाचं वाटून केलं, पण त्या माणसाने ओढून ताणून आमच्या दोघांवर गुन्हा दाखल केला. जनता रस्त्यावर आली, आक्रोश झाला, त्याला बदललं, माझा गुन्हा कॅन्सल झाला. पण कालची घटना परत सांगतो, तो संबंधित व्यक्ती परत हायकोर्टात गेला आणि त्यावेळेस वाळूचा होता. आता त्यांनी मुरमाचा गुन्हा दाखल करा म्हणून हायकोर्टात विनंती केली. हायकोर्टाने परत तसं पत्र काढलं, चौकशी करून अहवाल सादर करा. तोच व्यक्ती त्यावेळेस मी होता, तोच व्यक्ती आता पण होता आणि तोच व्यक्ती मधल्या काही ठिकाणी रस्ता उद्घाटनाच्या टायमाला सन्माननीय आमदार साहेबाच्या स्टेजवर होता. 2 ठिकाणी तर प्रमुख अध्यक्ष होता. अरे चाललं काय? काल बातमी आली, मुंडे बंधू विरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश. बातमी कोणाची? जलभूमी. पत्रकार कोण? बाळासाहेब जाधव. त्या पत्रकारांनी त्या बख्तरपूरच्या नदी खडकाला लावली, याचा जरा अभ्यास कर म्हणा बाबा. आणि तू सकाळी टाकल्यावर संध्याकाळपर्यंत दुसऱ्या सकाळपर्यंत तुझी उतरत नाही. तू बातमी काय लावली? तक्रार दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश. असे असेल तर मी राजकारण सोडीन. खोट्या बातम्या देऊन बदनाम करायचा धंदा आणि त्याच्या माग जे षडयंत्र लोकप्रतिनिधीचं आहे ते हाणून पाडण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचंय. अरुण मुंडेचा मेळावा होणार आहे ना, मग त्याच्या आधी त्याच्यावर गुन्हा दाखल करा. तुम्ही मला गुन्हा दाखल करा,
मला जेलमध्ये टाका, मला फाशी द्यायचा प्रयत्न करा, पण तुम्हाला काय मी आमदार होऊन देणार नाही, काळजी करू नका. अरे एवढं नीच राजकारण तुम्ही करता, बया माणूस असून. मी म्हणलं ना माणसं वाईट असते असं नाही. अरे माणसं तर एक पाऊल मागे येतात. एवढं कपटी असलं पाहिजे माणसानी. आणि मी ह्या माईकवर याच्यासाठी बोलतोय, माझ्याकडे प्रूफ आहे, पुरावे आहेत. हा तर पुरावा क्लिअरच. तोच माणूस 2 वेळेस हायकोर्टात गेला, तोच माणूस 8 दिवसापूर्वी यांच्या संग स्टेजवर फोटो काढून नारळ फोडायला होता, तो माझ्या विरोधातला आहे. हे असताना म्हणजे फक्त गरीब गायन पोटात पाय हा धंदा किती दिवस चालणार आहे? तुम्ही कितीही अन्याय करा, स्वातंत्र्यासाठी लोक सुळाव गेले, हा मतदारसंघ स्वतंत्र करण्यासाठी आमची आहुती गेली तरी चालेल, पण आम्ही मागे हलणार नाही. मी एवढ्या 2 तालुक्याच्या जनतेपर्यंत शब्द देतो, जर ह्या तालुक्यामध्ये माझ्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये मी कोणाचा 2 रुपये खाल्ले असेल, कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये तडजोड करून कोणाला फसील असेल, मी कुठं खोटा नाटा धंदा केला असेल, मी कुठं दलाली केली असेल, आणि मी कोणा अन्याय अत्याचार करून दबावशाही केली असेल, एक माणूस जर पुढे आला तर मी भविष्याचं राजकारण सोडून देईन. माझ्या राजकारणामध्ये मी कधीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. जो माझ्याकडे दीन दुबळा येईल त्याला मदत करण्याची प्रयत्न केला. सरकार आल्यानंतर आमच्या लक्षात आलं, ह्या पोलीस स्टेशनला, ह्या तहसीलला, पंचायत समितीला माणसाचे बकऱ्यावानी कापायचा धंदा चालू आहे. आधे तुम्हाला, आधे आम्हाला, हा धंदा दलाल पोचण्याचं काम ह्या मतदारसंघात चाललंय. म्हणून मी विनंती करेन कार्यकर्त्याला, इथं जे जमलेत ना, पत्रकार साहेबांना बी विनंती करतो, हे जमलेले सगळे गावातून लोकप्रतिनिधीमधून 500, 400, 200, 1000, 10,000 मतं गोळा करणारे एक माणूस आहे. आणि तिथं बघायला बच्चे असे आहेत की बापाचं मत नाही, भावाचं मत संघ नाही, अशा परिस्थिती आहे. म्हणजे अभ्यास करा. शेवगाव तालुक्यातल्या पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे, पण नगरहून आल्याला थोडंसं माहिती घेतली पाहिजे. मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानी. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही खूप मोठं केलंय. मला कळतंय भारतीय जनता पार्टीमध्ये पार्टी इज द शिस्त, पार्टी इज द डिफरंट. पार्टीचा भूमिका सर्वसामान्याला मान्य असती, नेत्याला मान्य असती. मी माननीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय बावनकुळे साहेब असतील, आदरणीय पंकजाताई असतील, यांचा आदर करीन, यांचा शब्द पाळीन. कोणत्याही माणसाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. मी तिकीट मागतोय. मी जर लोकप्रतिनिधीवर टीका करीत असेल, काही बोलत असेल, तर वरिष्ठांनी सुद्धा ते तपासलं पाहिजे की का बोलण्याची पाळी आमच्यावर आली. आजपर्यंत खूप सहायलंय, आतापर्यंत खूप त्रास झाला. माझ्यासारखे गुन्हे दाखल झाले. 2014ला आम्ही खूप मतांनी निवडून दिलं. आज इथं आपल्यात जरी नसले तर ह्या तालुक्याचा एक नेता म्हणून दिलीपराव रांडे पाटील भाजपमध्ये आले, हिरिरीने भाषणे केले, जोरात सभा गाजल्या. 2000 संपल्यानंतर दिलीपराव भाजपमधून हाकलून दिले. हर्षाताईने खूप भाषणे केले. हर्षाताई काकडे सुद्धा भाजपमध्ये होत्या, त्या सुद्धा भाजपमधून गायब झाल्या. नितीनराव काकडे 2दा उभा राहिले, 2दा पडले. जेव्हा हे आमदार नव्हते, सत्ता नव्हती, तेव्हा सदस्य निवडून येत होते. तुषार भाऊ, तुम्हाला संपवण्याचं षडयंत्र आखवलं. तुमच्या ग्रामपंचायतला बॉम्ब लावण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला तालुका अध्यक्ष होऊ नये म्हणून दबाव टाकला. पण ही जनता जनार्दन, भारतीय जनता पार्टीचं श्रेष्ठ नेतृत्व, वरिष्ठ नेतृत्व यांच्या सगळ्याच्या आशीर्वादाने, कैलासवासी शिवनाथ वैद्य साहेबांच्या आशीर्वादाने,
कैलासवासी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबाच्या आशीर्वादाने तुम्ही तालुका अध्यक्ष झाले. तालुका अध्यक्ष झाल्यानंतर अशी मिरवणूक निघली जस काय आमदार निवडून आला, एवढं तर लोकांमध्ये आनंद निर्माण झाला. गोकुळ भाऊ तुम्हाला संपवण्याचं काम केलं, तुम्हाला त्रास दिला. आमचे मित्र मडीचे सरपंच संजीव भाऊ मरकाड यांच्यावर हल्ला झाला, यांच्यावर मडीच्या देवस्थानावर अविश्वास आणला, ग्रामपंचायत सरपंच पदावर अविश्वास आणला. तुम्ही 2014 आणि 19ला लय पळाले ना, घ्या मग फळ. ही परिस्थिती ह्या मतदारसंघात निर्माण झाली. मला पार्टीने सांगितलं की पार्टीची शिस्त मोडली नाही पाहिजे. मी पार्टीला विनंती केली, शिस्त मोडणार नाही, पण आमचं म्हणणं तर लोकांना कळलं पाहिजे, आम्ही ते मांडू. आमच्या मोठ्या भगिनीला विनंती करू, दोनदा तुम्हाला आम्ही आमदार केलं, तुम्ही आता एकदा आमदार आम्हाला करा. तुम्ही थांबा, नाही तर म्हणताना आता दहेगावचा आमचा पाहुणा आहे गुपित त्यांना मतदान करू. आता तर शासनाने लाडकी बहीण योजना आणली, आम्ही तर 14 पासून लाडकी बहीण सांभाळली. आणि हे कुठं आता शासनाचं खरं तर आम्ही मनापासून धन्यवादच व्यक्त करतो. हा जो आरंभलेला कार्यकर्ता आहे हा भारतीय जनता पार्टीचा पैक आहे, भारतीय जनता पार्टीचा आलाय. काल पाऊस सुरू झाला, आपला मेळावा कळाल्यानंतर भगवंतांनी सुद्धा पावसाने स्वागत केलं आपलं. आतापर्यंत शेवगाव तालुक्यात कधीच न झाला एवढा पाऊस झाला. हे स्वागत आहे आपलं, समजून घ्या. आणि सकाळची आपली रॅली झाली, मिरवणूक झाली, कार्यकर्ते सभा मंडपात व्यवस्थित आले आणि परत पावसाने आपलं स्वागत केलं. म्हणजे आपल्या भाल्यावर पाऊस पण आहे, आपल्या भाल्यावर भगवान पण आहे. आणि ज्यावेळेस जनतेतून आवाज येतो ना, कोणती शक्ती कोणाला रोखू शकत नाही. हे एल्गार म्हणा, नाही तर बंडखोरी म्हणा, नाही तर काही म्हणा, पण मी पार्टीच्या विचाराचा, पार्टीच्या शिस्तीमधला कार्यकर्ता आहे. पण गोकुळ भाऊनी जरा भूमिकी जास्त माझ्या पुढची आग्रेसिव्ह घेतलेली. त्यांनी सांगितलं, भाऊ तुम्ही असाल तर थांबतो, नसेल तर मी काय कोणाच्या बापाला थांबणार नाही, तुमचं काय सांगा. मी म्हणलं, भाऊ मी तर आता तुमच्या संग भावासारखाची, काळजी करू नका. हे सोलेसारखी जे युरूची जोडी आहे, मरण पत्कराचं आलं तरी काटाच आमच्याकडे ठेवू. अरुण मुंडे आमचा गोकुळ भाऊ असला तरी हरकत नाही, माझी पट झाली तरी हरकत नाही, पण आमची चित झाली तर हरकत नाही, पण तुमची पट करू, काळजी करू नका. हे मैत्री प्रेम गेल्या 25 वर्षापासून आहे. लोक म्हणले तिकडले गोकुळ भाऊ फाट झाला, इकून तुम्ही काय. म्हणलं आम्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू, काळजी करू नका, कोणी कोणासाठी थांबन. मग काही म्हणले 2019ला लय मेळावे झाले आणि प्रत्येक जण म्हणले बदल करा आणि श्रेष्ठीकडे गेल्यानंतर आमच्यातून एक द्या. पण श्रेष्ठी म्हणायचे तुमच्यातून एक कोण, कारण जेव्हा लय उमेदवार होतेत ना, 10 पैकी 9 पळून जायची भीती असती. हे त्यांचा अनुभव आहे वर्षाचा. म्हणून ह्या वेळेस काय लय उमेदवार कोणी झाले नाही. मी उमेदवार झालोय, गोकुळ भाऊ उमेदवार झाले, 2 झाले पंचायत असती भाऊ. पण गोकुळ भाऊनी क्लिअर करून टाकलं, अरुण भाऊला जर तिकीट दिलं तर मी अरुण भाऊ संघ आहे, आणि जर अरुण भाऊचं तिकीट ऐवजी मला पार्टीने दिलं तरी आम्ही एकत्र आहे. पण मी सांगतो गोकुळ भाऊ, अरुण मुंडेला तिकीट नाही दिलं, गोकुळ भाऊ दिलं तर गोकुळ भाऊचं सगळ्यात मोठं स्वागत आणि एक मोठा भाऊ म्हणून सगळ्यात पुढची भूमिका मी घेईन, काळजी करू नका. पण ही जोडी फुटून देणार नाही. नाही तर काही लोकांनी शेवगावमध्ये सांगायला सुरुवात केली, गोकुळ भाऊ सारखा नेता नाही, तोच लायकीचा. काही लोकांनी पाथडीत सांगायला सुरू केली, अरुण मुंडे सारखा नेता नाही, तेच लायकीचा. अरे बाळांनो, तुम्ही नेमके कोणाचे आहेत हे तरी आम्हाला कळून द्या ना. आम्ही नेते दोघं लायकीचे नाही असं आम्ही समजू,
पण ही जनता जनार्दन लायकीची आहे, हे प्रत्येकाची लायकी ठरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करीन. आज मोठ्या संख्येने आलात, पत्रकार बंधू आले, खूप उशीर झालाय, आज 3 वाजले. खरं पाहता मी सगळ्याची माफी मागन, दरवेळेस ही परिस्थिती येते, मागच्या वेळेस पण असाच उशीर झाला, पण आम्हाला आता तुम्ही माफ करीत जा एवढीच मी आपल्याला विनंती करीन. सगळ्याला जमलेल्या सगळ्या माझ्या बांधवांना, सर्व माझ्या कार्यकर्त्यांना, सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून मी अभिनंदन करीन, धन्यवाद देईन. हा मेळावा सक्सेस करण्यासाठी लोक म्हणले मेळावा करायला कारखाना लागतो, संस्था लागती, पण सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा पेटून उठतो त्यावेळेस संस्था आणि कारखान्यावाल्याला धुळूस शिव राहत नाही, ही परिस्थिती निर्माण झाली. आणि हा मेळावा ज्यांनी सक्सेस केला, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत केली, त्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करीन. मी आपल्याला फक्त एक विनंती करणार आहे, आपण मी जेव्हा घोषणा देईन त्यावेळेस फक्त भारतीय जनता पार्टी जी जे घोषणा द्यायची त्याच्यासाठी सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचा, ते पाठिंबा आम्हाला द्यायचा. दोन्ही हात वर करा, दोन्ही मुठे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. धन्यवाद, आभारी आहे, खूप खूप धन्यवाद.